राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसतोय। या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करणं हे तर शाळेत प्रवेश घेण्यापेक्षा अगदी सोपं झालंय। काही आमदार खासदार निवडून येतात एका पक्षात आणि प्रवेश करतात दुसऱ्या पक्षात, तर काही ठिकाणी तर आमदाराच्या फुटीमुळे सरकारच कोसळतं। महाराष्ट्रात शिवसेनेत 2 गट झाले आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले। आता भाजपचे 100 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत असा दावा काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलाय। त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप पाहायला मिळणार का, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांवर निवडणूक होतीये। या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी महायुतीकडून इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे वरिष्ठ नेते आणि उद्योजक अरुण लखानी हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यांचं नाव सध्या चर्चेत आहे। लखानी हे खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत। काही दिवसातच सुळेंची मुलगी रेवती हिचं अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी सोबत होणार आहे। मात्र अरुण लखानी यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे। अरुण लखानी असू देत किंवा कुठले दुसरे उद्योगपती असू देत, शेवटी उद्योगपतीच आहेत ते। ही निवडणूक 100 कोटींची होणार आहे। आता तर त्यांचे संबंध मोठ्या राजकीय परिवाराशी जोडले गेलेत। अशा परिस्थितीत सामान्य माणसासाठी या निवडणुका आवाक्या बाहेरच्या आहेत। किमान आमच्यासारख्या तरी लोकांच्या आवाक्याच्या बाहेरच्याच दिसतायत असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। सध्या तर विधान परिषद निवडणुका म्हणजे उत्सव झालाय। आमच्या संपर्कातही भाजपचे 100 नगरसेवक आहेत, त्यांच्यातही अंतर्गत वाद आहेत, पण आम्ही या घोडे बाजारापासून आणि फोडाफोडीच्या राजकारणापासून लांब आहोत असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय। विधान परिषदेच्या प्रत्येक मतासाठी 15 लाखांचा रेट ठरलाय। काही नगरसेवकांना 5 लाख रुपयांचं टोकन देऊन उचलण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे निष्पक्ष निवडणुका होणं आणि योग्य माणसाची निवड होणं दूरच राहिलं। अशा निवडणुकांमध्ये व्यापारी आणि उद्योगपती पैसे गुंतवतात। अशानं भविष्यात विधान परिषद निवडणुका या कंत्राटदार आणि उद्योगपतींच्या हातात जातील। सामान्य माणूस भविष्यात विधान परिषदेत दिसणार नाही। एका मतासाठी 15 लाखांचा रेट आहे। नगरसेवकांना इतके पैसे मिळाल्यानंतर त्यांना दिवाळीच दिवाळी असं वाटत असेल। या सगळ्यामुळे लोकशाही शिल्लक राहील की नाही हा प्रश्न पडतोय, अशी टीका देखील विजय वडेट्टीवारांनी केली आहे। वडेट्टीवार यांच्या 100 नगरसेवकांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। यापूर्वी काँग्रेससह इतर पक्षांचे आमदार, खासदार, नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची बातमी समोर येत होती। आता मात्र चक्क भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात असल्यानं भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही असं म्हटलं जात आहे। महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे का? काँग्रेसच्या संपर्कात असलेले 100 नगरसेवक कोण आहेत असा प्रश्न आता निर्माण झालाय। वडेट्टीवार यांनी चर्चेत राहण्यासाठी असा दावा केलाय, असा आरोपही भाजपकडून केला जातोय। मात्र काही दिवसांपासून काँग्रेस चांगलीच ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठा दावा करत मोदी सरकार पुढच्या वर्षी जाणार असं म्हटलंय। काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी हजेरी लावली होती। त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढील वर्षात पदत्याग निश्चित असल्याचा दावा राहुल गांधींनी केला। आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती आणि देशातील वाढता आर्थिक असंतोष हे प्रमुख घटक असतील। बदलत्या परिस्थितीचा आणि वाढत्या जनअसंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होईल असा दावा राहुल गांधींनी केल्याची माहिती आहे। राहुल गांधींच्या या दाव्यामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। मोदी सरकार देशातील सर्वात मजबूत सरकार मानलं जातं, मात्र याच मोदी सरकारला पुढच्या वर्षी मोठा धक्का बसणार असा दावा राहुल गांधींनी केलाय। याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असतानाच आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील आता मोठा दावा केलाय। त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार असं म्हटलं जात आहे। तुम्हाला काय वाटतं? राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार आहे का? मोदी सरकारला काही धक्का बसेल का? कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।